श्री स्वामी समर्थ। 12 एप्रिल शनिवारी आलेली आहे हनुमान जयंती। यावर्षी हनुमान जयंती ही शनिवारी आल्यामुळे शुभयोग तयार झालेला आहे, कारण हनुमानजींचा वारसुद्धा शनिवारच आहे आणि शनिवारी हनुमान जयंती आल्यामुळे एक शुभयोग तयार झालेला आहे। या शुभयोगाचा फायदा या 3 राशींना होणार आहे। तुमची रासुद्धा मेष, कुंभ आणि मीन आहे का? कारण या तिन्ही राशींना सध्या 7.5चा काळ सुरू आहे। शिवाय यंदाचा हनुमान जन्मोत्सव हा खूपच भारी योग घेऊन आलाय। त्यामुळे या राशीच्या लोकांसाठी खास उपाय आणि मार्गदर्शन आज आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत। कारण शनिवार आणि हनुमान जन्मोत्सव एकत्र आल्यामुळे आता या दिवशी जर योग्य त्या पद्धतीने पूजा उपाय केले तर शनीची 7.5 सुद्धा वाकडी होण्यास मदत मिळेल आणि हनुमंतांचा वरदहस्त कायम या राशीच्या लोकांवर राहील। चला तर मग बघूया मेष, कुंभ आणि मीन राशींनी या दिवशी काय करावं आणि या उपायामुळे तुमच्या आयुष्यात काय चांगलं घडणार आहे। चला हे आपण पाहणार आहोत, तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा। आता सर्वात पहिली रास आहे मेष रास। मेष राशीच्या लोकांना 7.5चा पहिला टप्पा सुरू आहे। त्यासाठी त्यांनी काय करावं तर हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून लाल रंगाची वस्त्र परिधान करावीत। हनुमान चालीसा 11 वेळा मनापासून म्हणावी। हनुमंताला गूळ, चणे, लाल फूल आणि सिंदूर अर्पण करावा। त्यानंतर ओम हम हनुमते नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा। शनिदेवांसाठी काळी वस्त्र आणि लोखंड दान करावं। याचा मेष राशीच्या लोकांना काय फायदा होईल तर नवीन संधी मिळतील। विशेषतः नोकरी व्यवसायात संधी मिळेल। मनातला गोंधळ, चिडचिड कमी होईल। नवीन जबाबदाऱ्या आत्मविश्वासाने हाताळतील। हनुमंतांच्या कृपेने पुढे जाताना अडथळे बाजूला होतील। कारण मेष राशीच्या लोकांसाठी 7.5चा पहिला टप्पा असल्यामुळे सुरुवातीला थोडं चित्त अस्थिर वाटेल, पण हनुमान भक्तीचा आधार घेतला तर सगळं सुरळीत होईल। आत्मविश्वास वाढेल आणि निर्णय योग्य ठरतील। तर मेष राशीच्या लोकांनी हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी हा एक उपाय नक्की करून पाहावा, कारण या दिवशी शनिवार आहे आणि हनुमान जन्मोत्सव सुद्धा आहे। हा एकत्र योग शनीच्या 7.5चे परिणाम कमी करण्यास नक्कीच मदत करतो असं सांगितलं जातं। त्यानंतर दुसरी रास आहे कुंभ रास। कुंभ राशीच्या लोकांना 7.5चा शेवटचा टप्पा सुरू आहे। 7.5च्या शेवटच्या टप्प्यामध्ये जास्त त्रास होत नाही, मात्र यातून आपण काहीतरी शिकलं पाहिजे असं म्हणतात। तरीसुद्धा आपण आपल्याला लाभ मिळवून घेण्यासाठी शनिवारी म्हणजे हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी काय उपाय नक्कीच करावेत ते म्हणजे संध्याकाळी हनुमान मंदिरात जाऊन तीळ आणि तिळाचा दिवा लावावा। आपण हनुमान मंदिरात चपलीशिवाय जावं आणि त्यांना चरणाभिषेक करावा। हनुमान बाहू किंवा सुंदरकांड वाचावं, हे फार उत्तम मानलं जातं। शिवाय गरजू वस्तू उडीद डाळ आणि तेल दान करावं। याचे लाभ काय होतात तर मागील सर्व अडथळे मिटतात। जे थांबलेलं काम होतं ते पूर्णत्वास होईल। आर्थिक अडचणी हलक्या होतील आणि आत्मबल शिवाय आरोग्य सुधारेल। कुंभ राशीच्या लोकांसाठी 7.5चा हा शेवटचा काळ आहे, त्यामुळे थोडी सवलत आहे। हनुमंतांची कृपा तुमच्यावर या काळामध्ये राहील आणि जीवनात स्थैर्य येईल। कुटुंबात समजदारी आणि समाधान वाढेल। त्यानंतरची तिसरी रास आहे मीन रास। मीन राशीच्या लोकांसाठी 7.5चा मधला म्हणजे दुसरा टप्पा सुरू आहे। 7.5च्या दुसऱ्या टप्प्यामध्ये फार त्रास होतं असं सांगितलं जातं, पण 7.5 ही केवळ संकट नाही तर ती शिकण्याची वेळ आहे। काही संकट आलीच तरीही त्यातून काही ना काहीतरी शिकावं आणि मन शांत ठेवावं। मात्र 7.5च्या या काळामध्ये खूपच त्रास होत असेल तर त्यासाठी आपण हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी एक खास उपाय करू शकता। तो म्हणजे सकाळी लवकर उठून स्वच्छ वस्त्र परिधान करून सकाळी हनुमान मंदिरात जाऊन हनुमान अष्टकम किंवा बजरंग बाणाचं पठण करावं। याचबरोबर दररोज ओम हन हनुमते नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा। हा मंत्र दर गुरुवारी किंवा शनिवारी म्हटला तरीही चालेल।
याचबरोबर आणखी एक खास उपाय म्हणजे एक लाल रेशमी दोरा त्याला गाठी मारून तो हनुमानजींच्या चरणी अर्पण करावा. म्हणजे 7:30च्या संकटांना या गाठी बांधल्यासारखं होईल. गरजू व्यक्तींना या काळात फळे आणि पाणी दान करावं. याचे लाभ काय होतील तर 7:30च्या काळामध्ये आपल्याला खूप मानसिक त्रास होऊ शकतो. तो त्रास कमी होईल. मनातील भीती आणि नकारात्मकता दूर होईल. आरोग्य सुधारेल आणि घरात शांतता राहील. हनुमंतांची कृपा कामात यश प्राप्त करून देण्यास मदत करेल. कारण 7:30च्या दुसऱ्या काळामध्ये आपण भावनिक असाल, पण हनुमंतावर श्रद्धा ठेवली, भक्ती ठेवली आणि संयम ठेवला तर शनीचा फटका कमी होण्यास मदत मिळेल. काम हळूहळू पटापट पूर्ण होतील. थोडक्यात काय तर शनीचा वार आणि हनुमान जन्मोत्सव हे एकत्र येणं म्हणजे मोठा योगच मानला गेलाय. हा दिवस म्हणजे आपल्या 7:30ला ब्रेक देण्याची नवी संधी आहे. फक्त मनापासून आपण हे उपाय केलेत आणि हनुमंतावर पूर्ण श्रद्धा ठेवली तर आपल्याला आयुष्यात काही नको, बाकी त्यांची कृपा सगळं करून देतील. यासाठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्लाही नक्कीच घेऊ शकता. मेष, कुंभ आणि मीन या राशींवर असलेल्या 7:30च्या त्रासांपासून मुक्ती मिळवण्यासाठी हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी केलेले हे उपाय अत्यंत प्रभावी ठरू शकतात. श्रद्धा, भक्ती आणि नियमानं केलेल्या या उपायांमुळे मनक शांती, आरोग्य आणि आर्थिक स्थैर्य प्राप्त होण्यास मदत होते. म्हणूनच या दिवशी केलेल्या उपायांनी 7:30च्या संकटातून नक्कीच सुटका मिळते. हा उपाय अनेक भक्तांनी घेतलेला आहे. तर हनुमान जन्मोत्सवाला या उपायांचा अवलंब करा आणि 7:30च्या त्रासापासून सुटका मिळवा. यश, शांती आणि समृद्धीकडे वाटचाल करा. तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.